नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। प्रतिनिधी अतिक पटेल यांची रिपोर्ट। जळगाव जामोद तालुका गारपेठ येथे घराला अचानक आग लागल्याने आदिवासी शेतकऱ्याचे 2.5 ते 3 लाख रुपयाचे नुकसान, जीवितहानी टाळली। गारपेठ येथे घराला आग लागल्याने धान्यासह संसार उपयोगी संपूर्ण साहित्य जळून खाक। जळगाव जामोद तालुक्यातील मौजे उमापूर गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेले छोटेसे गाव गारपेठ येथील आदिवासी शेतकरी रायसिंग रजान सस्ते वय 55 वर्ष हे आदिवासी शेतकरी असून गेल्या कित्येक वर्षांपासून ग्राम गारपेठ येथे आपल्या 3 मूल व सून नातवंडासह आपल्या वडिलोपार्जित शेतीमध्ये घर बांधून राहत आहेत। गेल्या दिनांक एप्रिल 19 रोजी रविवार असल्याने उमापूर येथे आठवड्याचा बाजार असतो, त्या दिवशी रायसिंग रजान सस्ते हे बाजार करण्यासाठी गेले असता त्यांची सून व ततवंडे घरी होते। दुपारी 5 वाजताचे दरम्यान सून ही पाणी आणण्यासाठी बाहेर गेली होती, त्यावेळी घराला अचानक आग लागून घरी परत आल्यावर आग दिसताच गावातील लोकांना आवाज दिला। गावातील लोकांनी आग विझविण्याचा आटोकट प्रयत्न केला, तोपर्यंत घरातील धान्य, संसार उपयोगी साहित्य, कपडे, चांदीचे दागिने, रोख रकमेसह किमान 2.5 ते 3 लाख रुपयाचे नुकसान झाले असून गहू 10 क्विंटल, मका 15 क्विंटल, बाजरी 7 क्विंटल, किमान 1 लाख रुपयाचे धान्य, संसार उपयोगी साहित्य 40,000 रुपये, रोख रक्कम 20,000 रुपये, चांदीचे दागिने 20,000 रुपये तसेच शेतीचे साहित्य किमान जनावरच्या चाऱ्यासह 20,000 रुपये असे किमान 2.5 ते 3 लाख रुपयाचे नुकसान झाले। घटनेची माहिती फायर ब्रिगेडला मोबाईलवरून सांगितले, परंतु फायर ब्रिगेडचे वाहन उशिरा पोहोचले, टीपर्यंत सर्व जळून खाक झाले होते। घटनेची माहिती संबंधित तलाठी यांना दिली असता कोतवाल यांनी घटनेचा पंचनामा केला असून 8 दिवस उलटूनही शासनाने आदिवासी कुटुंबास अद्याप आपत्ती निधी दिला नसल्याची खंत मीडिया समोर बोलताना सांगितले। तरी शासनाने तात्काळ मदत देण्याची मागणी आदिवासी पीडित कुटुंबातील सदस्य कडून होत आहे। आपका नाम? रायसिंग। पूरा नाम बताइए। रायसिंग रजान सस्ते। ठीक है। आपका गांव? गारपेठ, जूने गारपेठ। जूने गारपेठ। जूने गारपेठ। तहसील? तहसील जलगांव जामोद। जिला आपका? जिला बुलढाना। ठीक है। आप गारपेठ के रहवासी हैं? हाँ। तो क्या कहेंगे आप, क्या घटना हुई आपके घर? तो रविवार को 19 तारीख को मैं बाजार चली गया था, तो मेरे बहू थी, तो वो रोटी पका रहा था, कैसा कराना कैसा नहीं। तो फिर रोटी पकाते पकाते कमरे में अंगार से आग लग गए। कैसा क्या जला, कैसा क्या नहीं, ये तो फिर गांव वाले के एक आवाज़ मारा, पूरा गांव वाला आके पूरा बुझाने। घटना किस दिन घड़ी? रविवार को 19 रविवार तारीख। को 19 तारीख को 5 बजे। तो इस घटना में आपका क्या नुकसान हुआ, कितना नुकसान हुआ, क्या कहेंगे? आपने को ज़्यादा बोलो तो मक्का गया 10 पुते, उसमें गया 10-15 पुते गेहूँ था समझो, और 7 पुते बाजरी गया, और मेरे बर्तन, भांडे बर्तन ज़्यादा बोलो तो लाख रुपए का। दिनेश रायसिंग गारपेठ बोलतो। अच्छा। सस्ता का बोलिए। ये इतवार के दिन 19 तारीख को घटना हो गई। मतलब आम्ही बाजार चाललो होतो, बाई एकटेच होते घरी। मग हे लेकरं होतं सोबत, समजा हे आग लागली, समजा हे बाहेर ते पाणीसाठी गेले होतं हिरी उजळ। बर। ते मग आता कसं काय लागली हे आम्हाला बी नाही माहीत समजा। अचानक आग लागली। अचानक आग लागली समजा। आगीमध्ये किती रुपयाचं नुकसान झालं आपलं? जास्त आमचे 2.5-2.5 लाख 2.5-3 लाख रुपयाचं नुकसान झालं। शासनानं आतापर्यंत आपल्याला घरी येऊन काय मदत केली? नाही, काहीच दिलेच नाही सर। मदत केली नाही? नाही। आपल्याला काय वाटते आता शासनासोबत आपण काय म्हणणार आहात मीडिया समोर? आम्हाला काही बर्तन खोबरं सगळेच गेले समजा, काहीच दिलेच नाही समजा, रुपयाचे नाही आले समजा काहीच। शासनानं 1 रुपया आतापर्यंत आपल्याला मदत दिली नाही। नाही। आपल्याला मदतीची गरज आहे। हां। ठीक आहे, धन्यवाद।
जिस दिन आपका ये घर जल गया उस दिन आप घर पे थे? हाँ घर पे थे हम। तो क्या कैसे हुआ, आप क्या कहेंगे? बच्चे साथ में थे, हम रोटी पका रहे थे, फिर पानी लेने को चली गए तो कैसे क्या आग लग गई हम देखा नहीं। फिर वापस बावड़ी से पानी लेकर आई, जब जल गया था तो चिल्लाई, मैंने गांव को जमा किया। फिर मेरे पति ने वो मेरा ससुर ने आया और आग को बुझाया और सब कुछ जल गया। वो गाड़ी को बुलाया तो वो गाड़ी लेट से आई, इसके वजह से सब कुछ जल गया। गांव के लोगों ने आपको मदद की? वाले आए, तो पूरे लोग आए हमारे गांव के। शासन से आपको क्या मदद, क्या यह है उम्मीद है? शासन ने क्या करने को ना? कुछ भी नहीं मिला। 8 दिन हो गया, रविवार शाम को 5 बजे हो गया ये घटना। रविवार के दिन घटना हुई, लेकिन अभी तक शासन ने आज कुछ भी तक नहीं दिया। तुम्हारे घर पे कोई आके कुछ मुआवजा दिया गया नहीं? कोई नहीं आया। ऐसा आपका कहना है? गवर्नमेंट कोई भी देने दिया नहीं उसको। ठीक है, धन्यवाद।